तर मित्रांनो माझ्यासोबत का जाऊ एलेक्सी माझ्यासोबत एलेक्सी आहे आणि हे रशियन आहेत आणि या सुंदर अशा कॅप्सूल्समध्ये आहेत. मी तुम्हाला जस्ट या अशा पद्धतीचे काही कॅप्सूल्स असतात. मी जस्ट माझा दाखवतो. एसी रूम असते, ह्याच्यामध्ये AC, लाईट्स, चार्जिंग पॉईंट, एव्हरीथिंग प्रोव्हाइडेड. बेडही चांगले असतात आणि तुम्ही तुमचं आणि छोटंसं असं तुम्हाला मी दाखवतो अजून एक गोष्ट. तर इथे लॉकरसुद्धा दिलेलं आहे. तुमचे काही तुम्हाला असं वाटतं की बाहेर ठेवणं रिस्की आहे, तर हॉस्टेलमध्ये असं काही रिस्की नसतं, कारण की सगळे शिकलेले लोक येतात आणि चांगली लोक येतात. त्यात एखादा नासका आंबा असू शकतो, त्याला काय करता नाही येणार, बट मोस्ट ऑफ द टाईम चांगलीच लोक येतात. आणि हे असे स्टोरेज दिलेले असतात, लॉकर्स आहेत. हे हा माझा लॉकर आहे, लॉकर नंबर 24, कायम लक्षात राहील. आणि हे दादा रशियन असल्या कारणाने तरी पण आपण प्रयत्न करू, रशियन ते बोलतील, आपण त्यांना विचारू इंग्लिशमध्ये. वेर यू फ्रॉम इन रशिया? विच पार्ट ऑफ रशिया? असंच म्हणतात, कारण की त्यांना तेवढं इंग्लिश जमत नसावं. बट व्हेरी फ्रेंडली आणि खूप चांगली लोक आहेत. ही इकडची बाहेरची हवा आपल्याला इंटरनली घ्यायला या लोकांनी एक मशीन लावलेली आहे, इकडे कपडे सुकवते सुद्धा. जर तुम्ही धुवायला टाकले असतील सुकायला येते. तर हे टोटल कॅप्सूल्स आहेत जे इथे आपण राहू शकतो. हा छोटासा व्ह्यू आहे, टूर आहे. आपल्या हे सगळे नंबर्स आहेत, हे त्याप्रमाणे सगळे रूम्स आहेत अवेलेबल. आणि तिथे ऑक्युपाईड केलेले लोक रशियन्स आहेत, स्टुडंट्स आहेत, सगळ्या प्रकारचे लोक इथे आहेत. आणि इथे ही अशी AC आपला आयनिंगसुद्धा करायला मिळते. आणि ही आपली मरिया, ग्रेट. हिने खूप हेल्प केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. थोडंसं पाहायला इथं झाली तर औषधं आणण्यापासून तिने खूप हेल्प केली मला. स्पसिबा. आणि हे सुंदर असं आहे. इथे तुम्हाला एक दुसरी गोष्ट, पाणी वगैरे काय पाहिजे सगळं मिळेल, कॉफी पाहिजे सगळं मिळेल, रेडीली अवेलेबल करून देते ती. खूप छान. आणि दिस इज टाईम लॅप्स. आता यांचं स्टोरेज कुठे ते अजून एक स्टोरेज दाखवतो, जर मेन लगेज असतं. हे एकदम बंकर बनवलेलं आहे लोकांनी, म्हणजे सगळ्यांकडे बंकरच आहे. अच्छा, दुसरी गोष्ट, तुम्हाला कपडे वॉश करायचे आहेत तर ही मशीन चालू आहे. तुम्ही ते मशीन लावू शकता, कपडे सुकत ठेवू शकता. त्यानंतर हे काल दाखवल्याप्रमाणे हे सगळे तुमचे स्टोरेज ठेवू शकता तुम्ही. बाय द वे, हे शूज घालून तुम्ही इथे फिरू शकत नाही, जसं मी. फक्त आणि फक्त हे हॉस्टेलमध्ये वापरण्याच्या गोष्टी आहे. आणि किचन आहे, म्हणजे टेलिव्हिजन सेट दिलेलं आहे. हा टेलिव्हिजन सेट आहे, किचन आहे, रेफ्रिजरेटर आहे. तुम्हाला कुकिंग रेंज दिलेली आहे जी मी अजिबात वापरलेली नाही. मी ओव्हन वापरला, कारण की बायकोने मला मसाला पुऱ्या दिल्या होत्या, त्या मी सगळ्या गरम करून खाल्ल्यात. आणि असं स्टोरेज असतं, प्रत्येकजण आपापलं आणून ठेवलं आहे. माझं अजूनही आहे, हे मी आणलेली चपाती आहे जी आता मी इथे सोडून जाईन, कारण की मी काही घेऊन जात नाही आता. तर हे सगळे स्टोरेज लोक ठेवतात, खाण्यापिण्याच्या गोष्टी जितके पण राहणारे आहेत ते सगळे ठेवतात. याचं डस्टबिन एरिया आहे. हे याचं छोटं फार खेळण्याकरता आहे. इथे सेटिंग अरेंजमेंट आहे, लोक इथे बसतात आणि ब्रेकफास्ट करतात. म्हणजे वॉशरूम टूर दाखवतो तुम्हाला मी कसं आहे. सॉरी, काय इकडे वॉशरूम आहे, इथे बाथरूम आहे. 3 बाथरूम दिले आणि 3 टॉयलेट्स आहेत. तर हे अशा पद्धतीचं टाईम लॅप्स आहे हॉस्टेल. ज्यांना कोणाला आवड असेल तो येऊ शकतो. आणि फ्रेंडली वातावरण आहे, सगळे यंगस्टर्स आहेत मोस्ट ऑफ द टाईम. तुम्हाला यंगस्टर्स बघायला मिळतील. तुम्ही हिवाळ्यात आलात, थंडीमध्ये आलात, बर्फ असेल तेव्हा हा हिटरचं काम करणारी मशिनरी आहे. गॅसने हीटिंग दिली जाते आणि यांना मंथली बिल येत असेल तर ते हेल्पफुल आहे.
सो दिस इज टाईम लॅप्स आणि आपला इथे वेळ संपतो आहे आणि आज मी चेकआउट करतो आहे. माझं चेकआउट आहे. मी आता निघीन थोड्या वेळाने, पण त्याच्या आधी सुपर मार्केटला जाऊन येतो आणि त्याच्यानंतर पुढे निघू. आपण